नमस्कार, मी प्रांजली तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते प्रांजलीज किचन मध्ये। प्रांजलीज किचन म्हणजे घरगुती चवीचा खमंग प्रवास। आजच्या या खमंग प्रवासामध्ये खमंग रेसिपी आपण करतोय। दुधी ही बऱ्याच जणांना आवडत नाही, पण आज दुधीपासून एक स्नॅक्सचा पदार्थ बनवते जो कुरकुरीत आहे, खमंग आहे आणि तितकाच चविष्ट सुद्धा आहे। चला व्हिडिओला सुरू करू। ही वडी करून जर तुम्ही मुलांच्या डब्यात दिली तर मुलांना कळणारही नाही की कशापासून बनवली आणि न आवडता दुधीसुद्धा मुलं अगदी हसत खेळत खाऊन जातील। दुधी घेतेवेळी एकदम कोवळा आणि असं लांब दुधी घ्यायचा, मग त्याची टेस्टसुद्धा खूप छान लागते, गोड असतो तो दुधी। जर तुम्ही जाड आणि छोटा दुधी घेतला तर बऱ्याच वेळेला तो कडवट निघतो। आता इथं एक मोठा दुधी मी घेतला आहे, त्याची साल आपण काढून घेऊयात। आणि हा सगळा मी इथं काय वापरणार नाही, अर्धा दुधी मी असाच ठेवून दिला आहे। मी त्याची नंतर भाजी बनवेन किंवा सांबारमध्ये वापरेन। आता सगळी साल याची काढून घेतली आहे। आता एक किसणी घ्यायची आपल्याला आणि किसणीनं हे किसून घेऊयात। खूप जास्त जाडवाली पण किसणी वापरायची नाही। हे बघा, मीडियम साईजचा किस इथं आपल्याला आला पाहिजे। ज्या भांड्यामध्ये आपण हे वडीसाठीचं मिश्रण तयार करणार आहोत त्याच भांड्यामध्ये आपल्याला दुधी किसून घ्यायचं आहे। तुम्ही इथं परात वापरा किंवा एक मोठं ताट वापरलं तरी चालेल। मी इथं ताटात दुधी किसून घेतलं आहे। त्यामध्ये अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे, त्यानंतर 1 वाटी बेसन पीठ। इथं बेसन पिठाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं, ते मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे। त्यानंतर 1 चमचा ओवा टाकायचा आहे, 1 चमचा जिरेपूड, 1 चमचा गरम मसाला आणि चवीपुरतं थोडंसं मीठ। लसूण इथं मी कुटून घेतलं आहे, हळद टाकूयात, लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे टाका आणि वडी छान खुसखुशीत आणि हलके फुलके होण्यासाठी अगदी चिमूटभर इथं खाण्याचा सोडा टाकायचा आहे। आता हे सगळं आपण एकत्र करून घेऊयात। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये पाण्याचा एक थेंबसुद्धा आपल्याला वापरायचा नाही, कारण दुधीमध्ये भरपूर पाण्याचं प्रमाण असतं, त्याच पाण्यामध्ये आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। आता यामध्ये रवा आहे, रवा भिजायला थोडासा वेळ देऊयात आपण, एक 5 मिनटासाठी हे मळून साईडला ठेवूयात। 5 मिनटानंतर परत एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे मला अजून थोडंसं बेसन पीठ टाकायची गरज वाटते, त्यासाठी मी इथं अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं आहे आणि ते टाकून घेऊयात। तुमचा दुधी कसा आहे यानुसार बेसन पिठाचं प्रमाण किंवा रव्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। हे पीठ खूप जास्त घट्ट मळायचं नाही, एकदम हलक्या हाताने मळून घ्यायचं, नाहीतर पुढे वडी खूप गच्च होते आणि घशामध्ये दांडरल्यासारखे होते। आता जर तुमच्याकडे एखादी अशी जाळीची प्लेट असेल किंवा ताटामध्ये जर तुम्ही वडी वाफवून घेणार असाल तर त्याला अगोदर थोडंसं तेलाचा हात लावा, त्यानंतर ते मिश्रण सगळं त्यामध्ये ठेवूयात आणि वरतून थोडंसं आपल्याला पांढरे तीळ टाकायचे। हे दिसायलाही छान दिसतात आणि चवीलासुद्धा छान लागतात। तोपर्यंत मी तिकडं कढईमध्ये पाणी उकळायला ठेवलं होतं। पाण्याला एकदम खळखळून उकळी येऊ द्यायची। इथं पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये एक स्टँड ठेवूयात, गॅस कमी करून हे करायचं आहे आपल्याला। त्यावरती ती जाळीची प्लेट ठेवूयात आणि वरती झाकण ठेवून आपल्याला हे 10 मिनिटासाठी वाफवून घ्यायचे। बरोबर 10 मिनिट इथं झालेत। आपण आता चेक करूयात टूथपिकच्या साह्यानं किंवा सुरीमध्ये रोवून पण तुम्ही चेक करू शकता। हे बघा, सुरी एकदम क्लीन निघाली आहे, म्हणजे आपली इथं वडी छान वाफली गेली आहे। 2 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे, 2 मिनिटानंतर खाली काढून घेऊयात। पूर्ण वडी गार झाल्यानंतर तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये हे कट करून घेऊ शकता। ही सगळी तयारी जर तुम्ही रात्रीच करून घेतली, वड्या अशा छोट्या छोट्या कट करून फ्रीजमध्ये ठेवल्या तर सकाळी तुमची घाई होणार नाही आणि टिफिन पटकन होऊन जाईल। यामध्ये बघा, सोडा वापरल्यामुळं वडी अशी खूप गच्च होत नाही, एकदम हलकी फुलकी होते। आता मी इथं सगळ्या वड्या काढून घेते। या वड्यांना तुम्ही असे पण खाऊ शकता, खूप छान लागतात, किंवा तुम्ही याला शॅलो फ्राय करा किंवा डीप फ्राय करा, कसंही केलं तरी ही वडी छानच लागते। आता मी इथं याला आणखीन थोडासा तडका देणार आहे। कढईमध्ये अगदी 2 चमचे तेल टाकायचं आहे, त्यामध्ये 1 चमचा मोहरी छान फुलल्यानंतर हिरवी मिरची घ्यायची आहे, जी मी मधोमध कट करून घेतली आहे। मिरची तेलात परतूयात। 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घ्यायची आहेत, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे लाल सुकी मिरची पण वापरू शकता। कढीपत्ता आणि मिरची छान इथं तळू द्यायचं आहे। त्यानंतर 2 मोठे चमचे पांढरे तीळ वापरायचे आपल्याला। तीळ टाकल्यानंतर गॅस पटकन बंद करायचे, म्हणजे तीळ उडून बाहेर येणार नाहीत। आता ज्या वड्या होत्या ते टाकूयात, बारीक कट केलेली कोथिंबीर टाकायचे। जर आणखीन तुम्हाला स्पायसी आवडत असेल तर थोडंसं लाल तिखट त्याच्यावरती तुम्ही टाकू शकता। आता मिक्स करून घेऊयात।
आणि इथं माझी मस्त खुसखुशीत हलकी फुलकी आणि तितकीच चविष्ट अशी दुधी भोपळ्याची वडी तयार झालेली आहे. ही दुधी भोपळ्याची वडी तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा जर तुम्हाला कुठं प्रवासात जायचं असेल तर तेव्हासुद्धा तुम्ही हे करू शकता किंवा लहान मुलांच्या टिफिनसाठी तर हा बेस्ट पर्याय आहे. अशाच साध्या सोप्या आणि चवदार रेसिपीजसाठी भेटूयात प्रांजलीज किचनला. धन्यवाद.